महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होतीये। यापूर्वी रोहित पवार यांची 24 जानेवारीला 12 तास आणि 1 फेब्रुवारीला 8.5 तास चौकशी झाली होती। आज ईडीचे अधिकारी पुन्हा एकदा रोहित पवारांची चौकशी करणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। आदित्य ठाकरे आज कल्याणमध्ये येत असून ते कल्याण पूर्वेतील कोळशेवाडीच्या शाखेला भेट देणार आहेत आणि यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। जळगावातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली। सध्याच्या घडीला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालं असून राज्यात पक्षाची दुकानं झाली असल्याचं त्यांनी म्हटलं। जळगावातील बिलवाडी इथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं। यावेळी रस्ते, जलकुंभ, स्मशानभूमी या कामांसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला होता। गुलाबराव पाटलांनीच विकास कामांना निधी देऊन ती कामं पूर्ण केल्यानं नागरिकांनी त्यांचे आभार मानले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। त्यानिमित्तानं मराठा बांधवांनी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील जरांगेंचा हा तिसरा दौरा असून दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। आखाती देशातील युद्धामुळे लाल समुद्रातील मालवाहतूक बंद झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची युरोप आणि अमेरिकेतली निर्यात 4 पट महागली आणि त्याचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसत असून द्राक्षांना योग्य दर मिळत नसल्यानं उत्पादकांपुढच्या अडचणी वाढल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील तापमान गेल्या काही दिवसांपूर्वी 10 अंशांखाली होतं। या बदलत्या वातावरणाचा फटका केळी पिकाला बसलाय। केळीवरती करपा आणि पनामा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून केळी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्याला बाजारात हमीभाव मिळत नसल्यानं आपला कापूस शासनाच्या केंद्रावरती विकण्याची वेळ आली आहे। सीसीआयनं म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आतापर्यंत 11,65,000 क्विंटल कापसाची शेतकऱ्यांकडून खरेदी केली आणि आणखी 70% कापूस येणं बाकी असल्याचा सीसीआयचा अंदाज आहे। ठाणेकरांसाठी हक्काचं पर्यटन केंद्र असलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तब्बल 20.5 एकर जागेवरती 3,500पेक्षा अधिक विविध प्रकारची झाडं, खेळायला जागा, जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट, योग ध्यान धारणेसाठी स्वतंत्र विभाग, कारंजे या सुविधा असतील, पण या ठिकाणी नागरिकांना सशुल्क प्रवेश असेल। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे। महामार्गावरती आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केले जाणार असून या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील। 95 किलोमीटरच्या या महामार्गावरती दर 2 किलोमीटरवरती एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे। सीईटी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे। सीईटीसाठी नोंदणी 16 ते 30 जानेवारीपर्यंतची मुदत होती, मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्यानं 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली। मात्र आतापर्यंत झालेल्या नोंदणीत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचं लक्षात येताच पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस दलापाठोपाठ महानगरपालिकेसुद्धा अंतर्गत बदल्यांचे वारे वाहू लागलेत। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तब्बल 120 अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला। यात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि सफाई कामगारांपर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत। देशाच्या गृहनिर्माण क्षेत्रामध्ये अव्वल क्रमांक गाठणाऱ्या मुंबई शहरानं गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात आशिया पॅसिफिक विभागातील शहरांच्या यादीत 9वा क्रमांक गाठलाय। या यादीत मात्र बेंगळुरूने मुंबईला मागे टाकत 8वा क्रमांक मिळवलाय, तर देशाची राजधानी असलेली दिल्ली 11व्या क्रमांकावरती आहे। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 या योजनेत वेरूळ आणि अजिंठा पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आलाय। पर्यटन स्थळांचा प्रचार, प्रसार आणि शाश्वत पर्यटन विकासासाठी योजनेअंतर्गत कामं केली जाणार आहेत। वेरूळ अजिंठा लेणीचा महाराष्ट्रातील सिंधुदुर्गाचा देखील योजनेत समावेश आहे। मार्ग परिवहन महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळण्यास तिकीट चोरी हे देखील एक प्रमुख कारण सांगितलं जातं। काही वाहकांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधत अपहार केला जातोय, असाच एक गंभीर प्रकार आढळल्यानं महामंडळ सतर्क झालंय। वाहकांची 3 दिवस तपासणी केली जाणार आहे। त्या अंतर्गत त्यांचं मॅन्युअल ट्रे, तिकीट पेटी, बॅग आणि खिसे सुद्धा तपासले जाणार आहेत। महामंडळाच्या 35,000च्या वर वाहकांची 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत तपासणी केली जाईल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामं वेगानं हाती घेण्यात आली आहेत। या मेट्रोच्या देखभालीवर तेवढंच बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। त्यानुसार मेट्रो 2 ब च्या स्थानकांच्या कामासोबतच उर्वरित कामांसाठी 148 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, तर कॉरिडॉरसह इतर कामांवरती 120 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत।
आधी MMRDAच्या अखत्यारीत असणारा आणि कालांतरानं मुंबई महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आलेला वांद्रे स्कायवॉक आता नव्या स्वरूपात आकारास येतोय. नवा स्कायवॉक थेट म्हाडा कार्यालयापर्यंत जोडला जाणार आहे. असं असलं तरी सुधारित आराखड्यामुळे या स्कायवॉकचा खर्च 16 कोटी रुपयांवरून 80 कोटी रुपयांवरती गेलाय. पश्चिम रेल्वेकडून मुंबई उपनगरीय लोकल मेल एक्सप्रेस स्पेशल ट्रेन्समध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येते आणि या मोहिमेअंतर्गत एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत 37 कोटी 55 लाख रुपयांसह 141.50 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. गोरेगाव मुलुंड लिंक रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टनेलसाठी आणि कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई महापालिका प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार आहे. फिल्म सिटी ते मुलुंड खिंडीपाडा दरम्यान हे टनेल बांधले जाणार आहेत आणि कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर टप्प्यातील पॅकेज सी आणि पॅकेज डी साठी पालिकेकडून प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीच्या नामांकनात मावळमधील लोहगडाचा समावेश करण्यात आलाय. शिवकालीन गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी अनेक गडप्रेमी तसंच शिवसेना कार्यकर्त्यांची पावलं लोहगडाकडे वळू लागलीत आणि यावेळी शिवमंदिरात शिवगर्जना करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवा उपक्रम हाती घेण्यात आलाय. सायबर शिल्ड या उपक्रमाअंतर्गत 200 पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अंतर्गत लवकरच 13 सायबर लॅब सुरू होणार आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये देवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मुलांच्या पूरक आहारावरती शिक्षक डल्ला मारत असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोषण आहारासोबत मुलांना पूरक आहार म्हणून आठवड्यातून एकदा अंडी किंवा केळी देणं बंधनकारक आहे. मात्र शिक्षकच यावरती डल्ला मारत असल्यामुळे पालकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मुंबई पुणे महामार्गावरती तळेगाव खिंडीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला आणि अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. या बातमीचा वेळ झाली. या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.